सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आपलं सॅटर्डे आहे आणि आज आपलं कोणतं लेक्चर असतं? ग्रामरचं लेक्चर असतं, बरोबर। आणि आज आपण डिग्री कंपॅरिझन स्टेप बाय स्टेप आपण ग्रामर शिकत आहे आणि आजचा टॉपिक आहे डिग्री कंपॅरिझन। सर्वांनी अत्यंत मन लावून फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे। डिग्री कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचं तुम्हाला 9वी आणि 10वी मध्ये पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह, कन्वर्जन येतं आणि तुमच्या आपल्या प्राथमिक लेवलला 6वी 7वी 8वी 9वीच्या लेवलला आपल्याला येतं डिग्रीचं कंपॅरिझन करा। ते कसं करायचं आपण अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत फळ्याकडे लक्ष द्या। सर्वात महत्त्वाचं की कोणती डिग्री काय इंडिकेट करते ते मी तुम्हाला इथं सांगतो। पहिल्यांदा आहे पॉझिटिव्ह डिग्री। पॉझिटिव्ह डिग्री काय इंडिकेट करते? कोणते शब्द इंडिकेट करते? ॲज आणि सो ॲज। कोणते शब्द इंडिकेट करते? ॲज आणि सो ॲज। बिनधास्त बोलायचं, बरोबर। हे लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, आपण प्रोनाउन्सिएशन करणार नाही, तेव्हा मला कळेल की तुमचा रिस्पॉन्स लय महत्त्वाचा असतो। ॲज किंवा सो ॲज म्हणजे हे कोणती डिग्री इंडिकेट करते? पॉझिटिव्ह डिग्री, बरोबर। म्हणजे ॲज आलं किंवा सो ॲज आलं, आता हे दोन पैकी कुठं लागतं ते आपण पुढे बघणार आहे, बरोबर। हां, त्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री। कंपॅरेटिव्ह डिग्रीचं इंडिकेट करणारे शब्द कोणते आहेत? ऑर दॅन आणि मोर दॅन। ऑर दॅन आणि मोर दॅन आलं, त्या शब्दाला लागलं की समजायचं तो शब्द काय दाखवतोय? कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला दाखवतोय। कळालं सगळ्यांना? मोर दॅन आलं की समजायचं तो शब्द आपल्याला काय दाखवतोय? कंपॅरेटिव्ह डिग्री दाखवतोय। समजलं? आता पुढे आपण शब्द बघणारच आहोत। हे इंडिकेट करणारे शब्द आहेत। याला कंपॅरेटिव्ह म्हणतात, त्याला पॉझिटिव्ह म्हणतात, हे शिकण्याची काही गरज नाही। फक्त आपण इंडिकेट करणारे शब्द जरी शिकलो तरी आपल्याला व्यवस्थितशीर कळायला लागतं। त्यानंतर आहे सुपरलेटिव्ह डिग्री। सुपरलेटिव्ह डिग्री कशी ओळखायची? जर त्या शब्दाला द एस्ट आणि द मोस्ट, ईस्ट लागलं आणि मोस्ट लागलं की समजायचं की ते काय दाखवतंय? सुपरलेटिव्ह डिग्री दाखवते। हे आहे बेस्ट फाउंडेशन, पहिल्यांदा डिग्री ओळखण्याचं इंडिकेटर। एवढं कळालं सगळ्यांना? क्लिअर? या डॉट डॉटचा अर्थ आहे की मनात कोणता तरी तिथं शब्द आहे। क्लिअर? चला आता आपण डिग्री कंपॅरिझन कसं असतं ते बघूया। पहिल्यांदा इथं आहे डिग्री कंपॅरिझन। कोणती डिग्री आहे रे? पहिल्यांदा पॉझिटिव्ह डिग्री आहे, त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि त्यानंतर कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह। इथं पहिला शब्द आहे बॅड। बॅडचं कंपॅरेटिव्ह मध्ये काय होणार? उरज, आणि इथं काय होणार? उरज। हे लक्षात ठेवा। क्लिअर? आता इथं काय होणार? फार। फारचं काय होणार? फार्दर, आणि इथं काय होणार सांगा? फारदेस। कळालं? पक्क लक्षात ठेवा। त्यानंतर आहे इथं गुड आहे। काय? गुड। मग इथं गुड असेल तर इथं काय होणार? बेटर, आणि इथं काय होणार? बेस्ट। इथं काय होणार? बेस्ट। त्यानंतर आहे गुड, बेटर, बेस्ट। आता एक लक्षात ठेवा, इथं वेल शब्द सुद्धा येऊ शकतो। काय येऊ शकतो? वेल शब्द सुद्धा येऊ शकतो। ओके, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। हे काय? लेट। लेटचं काय होणार आहे? कंपॅरेटिव्ह मध्ये काय होणार आहे? लेटर, आणि इथं काय होणार आहे? लेटेस्ट। लिटिलचं काय होणार आहे? लेस। आता हे शब्द मी असे लिहिले की जिथं आपली काय होऊ शकते? चुकी होऊ शकते, असे शब्द मी इथं लिहिले। जसं की लिटिलचं काय होणार? लेस, आणि इथं काय होणार आहे? लिस। म्हणजे इथं आपलं चुकू शकतं। समजलं ना? हा। त्यानंतर आहे मेनी। मेनीचं काय होणार आहे? मोर। कोणत्या डिग्री मध्ये? कंपॅरेटिव्ह मध्ये। आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होणार आहे? मोस्ट। मच। मचचं पण काय होणार आहे इथं? मोर, आणि इथं काय होणार आहे? मोस्ट होणार आहे। क्लिअर? आता इथं तुम्हाला पेपर मध्ये कसं येतं क्वेश्चन? तर पेपर मध्ये येतं तुम्हाला बॅड
आणि इथं अशी डॅश डॅश येतं, टेबल कंप्लीट करायला येतं. मग तुम्हाला जर हे पाठ असेल तर आपण काय करू शकतो, इझी त्याला काय करू शकतो, लिहू शकतो. कळालं सगळ्यांना? पक्क कळालं? क्लिअर? हा. त्यामुळे हे डिफरंट स्पेलिंग आहेत, काही तर खूप सेम सेम असतात. क्लिअर? चला आता आपण इथं बघा, तुम्हाला मी हे HW सारखं दिलेलं आहे. HW चे पुढे पण भरपूर मी वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. सर्वात महत्वाचा आता आहे टॉल. टॉलचं काय होणार सांगा बरं? टॉल, टॉलर, टॉलेस्ट. हे तुम्हाला इतर रिकाम्या जागा भरायच्या आहे. नाहीतर आपल्याला सवय लागलेली आहे पहिल्या वर्गापासून तर लास्ट पर्यंत. हे होमवर्क तुम्हाला इथंच माझं आता हे समजावून झाल्याच्या नंतर लगेच इथंच सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला सवय पडलेली आहे, फळ्यावर मॅडम सर लिहून देतात, पटपट पटपट काय करायचं, लिहून घ्यायचं, काम मोकळं. दिमाग काही तुम्ही चालवत नाही. आपल्याला शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल करायचा आहे. मुलांच्या माइंडच्या संदर्भात सुद्धा आपल्याला बदल करायचा आहे. आधुनिक कॉम्पिटिशनच्या या युगामध्ये आपल्याला हर गोष्टीत बदल करणं गरजेचं आहे. क्लिअर? शिक्षणाची अध्यापन पद्धती आपल्याला मनोरंजन तर आहेच, हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे ना? पण आपल्याला आणखी मनोरंजक कशी करता येईल, आणखी प्रॅक्टिकल मुलांना स्किलफुल एज्युकेशन आपण कशा पद्धतीने देणार आहे मुलांना, ते सुद्धा आपण याचा ते तर आपलं चालू आहेच, बरोबर आहे का नाही? कारण आपण मुलांना इथं डिजिटल बोर्डवर इकडे व्हिडिओ दाखवतो, इकडे त्याचा लेसन असतो, तर त्यामुळे ते तर तुम्हाला समजतंच, बरोबर आहे का नाही? तसं चालू आहेच. पण आणखी आपल्याला काय नवीन नवीन करता येईल, क्रिएटिव्हिटी कसं करता येईल, मुलांच्या जास्तीत जास्त लक्षात कसं राहता येईल आणि त्याला मार्क्स कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार. क्लिअर? त्यामुळे मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत लगेच लक्षात ठेवायच्या, विसरायचं नाही. आणि मी बार बार रिव्हिजन घेईल. मी केव्हाही विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्लिअर? हा. आता आहे इथं अगली. आता अगलीचं काय होणार? अगलियर, अगलियस्ट. बिग, बिगर, तुम्हाला लिहायचं आहे इथल्या इथंच. हा. आता इथून शब्द पुढे इथपर्यंत लक्षात ठेवा. फेमसला तुम्ही काय लावणार आहे? आपण इंडिकेटर बघितलं होतं, मोर आणि मोस्ट, द एस्ट किंवा द मोस्ट. आता इथं फेमस आहे तर इथं काय लावणार? मोर फेमस. याला ER लागणार आहे का? नाही. EST लागणार आहे का? नाही. तर काय लागणार आहे मग इथं? काय लागणार आहे इथं? मोर, मोर फेमस. आणि इथं काय लागणार आहे? मोस्ट, मोर फेमस. आणि काय लागणार आहे? मोस्ट फेमस. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. कोणाला? फेमसला. आता जसं आहे कन्फ्यूज, याला सुद्धा काय लागणार आहे? मोर, मोर कन्फ्यूज. आणि इथं काय लागणार आहे? मोस्ट कन्फ्यूज. सगळ्यांनाच ER EST लागत नाही. आता इथं आहे डिफिकल्ट. डिफिकल्टला सुद्धा इथं काय लागणार आहे? मोर डिफिकल्ट. आणि इथं काय लागणार आहे? मोस्ट डिफिकल्ट. कळालं? इम्पॉर्टंटला काय लागणार आहे? मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला लिहायचं आहे. ब्युटिफुलला काय लागणार आहे? मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळालं? आता पेपर मध्ये आलं इम्पॉर्टंट, तर तुम्ही काय लिहिणार पुढे सांगा बरं? मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. पेपर मध्ये आलं फेमस, तर तुम्ही काय लिहिणार सांगा? मोस्ट फेमस, मोस्ट फेमस. क्लिअर? समजलं? आता तुम्हाला मी याच्यावरती HW दिलेले आहे. HW पार्ट स्वीट, बरोबर? सांग तू आता, उभी राहा पटापट. आपण स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, बरोबर? यंग, तू सांग रे. यंग, यंगर, यंगेस्ट. जोरात सांग. यंग, यंगर, यंगेस्ट. शाबास. काय होतं? यंग, यंगर, यंगेस्ट. हाय, तू सांग रे. हाय, हायर, हायर, हायेस्ट. शाबास. जोरात बोल. हाय, हायर, हायेस्ट. व्हेरी गुड. हाय, हायर, हायेस्ट. वाईट, तू सांग दीदी. जोरात बोल. शाबास. तू सांग रे पुढं. सेफचं सांग.
सेफ सेफर सेफेस्ट शाबास सेफ सेफर सेफेस्ट क्लिअर. आता तुम्हाला बोल्ड बरोबर कोण राहिले रे ए तू सांग पाठीमागे बोल्डचं काय होणार बोल्ड बोल्डर बोल्डेस्ट जोरात सांग बोल्ड बोल्डर बोल्डेस्ट शाबास काय होतं बोल्ड बोल्डर बोल्डेस्ट. तुम्हाला हे मी आता काय दिलंय होमवर्क दिले जास्तीचे शब्द दिले बरोबर आहे ना. हे तुम्हाला काय करायचे लिहायचे आहे. समजलं सगळ्यांना क्लिअर समजलं. तुमचा एकही मार्क शाळेमध्ये जायला नको. क्लिअर समजलं. आता तुम्ही काय करायचंय वही काढायचं नोट करायचं आणि लिहिता लिहिताच काय करायचंय लिहिता लिहिता काय करायचंय हा लिहिता लिहिताच मला पाठ पाहिजे. डिग्री कंपॅरिझन यानंतर तुम्हाला मी दुसरा टॉपिक शिकवणार आहे आणि मला इथल्या इथंच पाठ पाहिजे. मुलं घरी अभ्यास करतात का नाही. ग्रामीण भागातले मुलं घरी अभ्यास करतात. आपल्या सिटीतल्या मुलांचं घरी मनत लागत नाही. ते 9-9 विषयाचा त्याला अभ्यास असतो बरोबर आहे का नाही. नुसतं लिखाण काम करायचं आणि लिखाण काम केलं की परीक्षा जवळ आले की पाठ करताय. तू कुठं चमत्कार दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला सांगलं की दररोज आपलं जे ठरलेलं आहे आपली स्ट्रॅटेजी मुलांना गुणवत्तापूर्ण विकासाची त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचं स्पेलिंग पाठ करायचं. क्लिअर ओके थँक्स.